देशाच्या सुजाण मतदारांनो नमस्कार। मतदारांनो, तुम्ही दिव्यांग असाल तर मतदार यादीत आपलं दिव्यांगत्व चिन्हांकित करून घ्यायचंय। हे तुम्ही नक्की करू शकता। त्यासाठी तुम्हाला भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला अर्ज क्रमांक 8 भरायचा आहे। हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्याही भरू शकता आणि त्यासाठी voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि वोटर हेल्पलाईन हे मोबाईल ॲप देखील उपलब्ध आहे। या व्हिडिओत आपण वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करून हा अर्ज कसा भरायचा आहे ते पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही अँड्रॉइड मोबाईल धारक असाल तर गुगल प्ले स्टोअरमधून आणि आयफोनचे वापरकर्ते असाल तर ॲप स्टोअरमधनं वोटर हेल्पलाईन हे ॲप मोबाईलवर डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या। या ॲपच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या अनेक सेवांचा लाभ आपण घेऊ शकता। पण त्यासाठी तुम्हाला ॲपवर खातं तयार करून मग लॉग इन करावं लागतं। हे खातं कसं तयार करायचं याबाबतचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या YouTube वाहिनीवर उपलब्ध आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे। आता ॲपवर लॉग इन झालं की मग आपल्याला मुख्य पानावर तळाशी असलेला एक्सप्लोर हा पर्याय निवडायचा आहे। मग समोर आलेल्या पर्यायांमधनं वोटर सर्व्हिसेस या वर्गवारीतला करेक्शन ऑफ एंट्रीज फॉर्म 8 अर्थात अर्ज क्रमांक 8 हा पर्याय निवडायचा आहे। त्यावर क्लिक केलं की वोटर मित्रा या ॲप सहाय्यकाची सूचना आपल्याला दिसते, ती वाचून लेट स्टार्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। यानंतर एक समोर नवं पान येतं, त्यावर तुम्हाला आय हॅव एपिक नंबर आणि आय डोंट हॅव एपिक नंबर असे दोन पर्याय दिसतात। त्यातून एस आय हॅव एपिक नंबर हा पर्याय चिन्हांकित करायचा आहे आणि मग नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे। यानंतर समोर आलेल्या पानावर आपण मतदार ओळखपत्र क्रमांक आणि राज्य हा तपशील भरून त्या खालचं फेच डिटेल्स हे बटन दाबणार आहोत। आपण दिलेला मतदार ओळखपत्र क्रमांक योग्य असेल तर त्याच्या तपशिलाच्या नोंदी उपलब्ध असल्याचा संदेश आपल्याला दिसतो आणि तो दिसल्यावर तुम्हाला तळाशी असलेलं प्रोसीड हे बटन दाबून पुढे सरकायचं आहे। आता तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्र क्रमांकाबाबतचे तपशील दिसतील, ते योग्य आहेत की नाही हे तपासून नेक्स्ट हे बटन दाबून आपण पुढे जाऊया। यानंतर समोर आलेल्या नव्या पानावर आपल्याला काही वैयक्तिक तपशील द्यायचे आहेत। त्यापैकी आपलं नाव आणि आडनाव हे तपशील आपोआपच भरलेले असतात। त्या खालच्या रकान्यात आपला आधार क्रमांक लिहायचा आहे आणि समजा आपण तो देऊ शकत नसू तर त्याखाली दिलेला आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबर बिकॉज आय डोंट हॅव आधार नंबर हा पर्याय चिन्हांकित करायचा आहे। मग त्या पुढच्या रकान्यांमध्ये क्रमानं आपला किंवा आपल्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हा तपशील भरून नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे। आता समोर आलेल्या पानापासून मुख्य अर्जाला सुरुवात होते। इथे आपल्याला 4 पर्याय दिसतील। आपण आपलं दिव्यांगत्व चिन्हांकित करून घेण्यासाठी हा अर्ज भरतोय, त्यामुळे या 4 पर्यायांपैकी रिक्वेस्ट फॉर मार्किंग ॲज पर्सन विथ डिसॅबिलिटी हा पर्याय निवडून नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे। दिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणूक आयोग मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची, मतदान केंद्रांवर घरून येण्या-जाण्याची आणि प्रसंगी घरूनच टपाली पद्धतीनं मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देत असतं। मात्र या सोयींचा लाभ मिळावा यासाठी आपल्याला आपलं दिव्यांगत्व चिन्हांकित करणं आवश्यक असतं आणि त्यासाठीच हा अर्ज भरायचा असतो। आता हा अर्ज भरण्यासाठीचा पर्याय निवडल्यानंतर समोर आलेल्या नव्या पानावर आपलं दिव्यांगत्व कोणत्या स्वरूपाचं आहे ते चिन्हांकित करण्यासाठीचे पर्याय दिसतात। त्यातून तुम्ही योग्य पर्याय निवडा। समजा आपल्या दिव्यांगत्वाचं स्वरूप इथे दिलेल्या पर्यायांपेक्षाही वेगळं असेल तर ते नमूद करण्यासाठी आपण अदर हा पर्याय निवडून त्याचा तपशील त्या खालच्या रकान्यात लिहायचा आहे। आपण आपलं दिव्यांगत्वाचं स्वरूप निवडताच या पर्यायांखालीच आपल्या दिव्यांगत्वाचं प्रमाण नमूद करायचा नवा रकाना दिसतो, त्यानुसार तपशील भरा। हे झालं की मग खाली अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट अशा पर्यायाअंतर्गत आपल्याला दिव्यांगत्वाच्या पुराव्याची अर्थात प्रमाणपत्राची प्रत जोडायची असते। आपल्याला ही प्रत इमेज स्वरूपात म्हणजे JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्येच द्यायची आणि तिचा आकार 2 MB पेक्षा जास्त नसेल याची दक्षता घ्यायची आहे। ही प्रत जोडण्यासाठी अपलोड या बटनावर क्लिक करा। आपण फोटो काढून किंवा मोबाईल गॅलरीत सेव्ह केलेला दस्तऐवज निवडून जोडून देऊ शकता। तसे पर्याय सुद्धा दिसतात। आपण आपल्या सोयीनं पर्याय निवडून तुम्ही पुराव्याची प्रत जोडून घ्या आणि नेक्स्ट हे बटन दाबा। आता समोर आलेलं नवं पान म्हणजे एक प्रकारचं घोषणापत्र आहे। या घोषणापत्रात म्हटल्याप्रमाणे जर का तुम्ही या संपूर्ण अर्जात दिलेली माहिती खोटी असल्याचं सिद्ध झालं तर हा लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 31 नुसार दंडनीय अपराध असणार आहे याची नोंद घ्या। या सूचनेखालीच दिलेल्या रकान्यात अर्जदाराचं नाव आपोआप भरलेलं असल्याचं दिसतं। त्या खालच्या रकान्यात तुमचं ठिकाण नमूद करा आणि डन या बटनावर क्लिक करा। मग तुमच्या समोर आपण भरलेल्या अर्जाचं प्रारूप दिसतं, ते काळजीपूर्वक तपासून घ्या। अर्ज व्यवस्थित भरला असल्याची खात्री झाली की मगच तळाशी दिसत असलेलं कन्फर्म हे बटन दाबा। झाला तुमचा अर्ज दाखल। अशा रीतीनं अर्ज दाखल झाला की मग या अर्जासाठीचा संदर्भ क्रमांक असलेला संदेश आपल्याला दिसतो। हा संदर्भ क्रमांक वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकता आणि त्यामुळे त्याची व्यवस्थित नोंद करून ठेवा। यासाठीचा पर्याय देखील आपल्या ॲपवरच एक्सप्लोर मधल्या वोटर सर्व्हिसेस अंतर्गत आहे।
तिथला स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन हा पर्याय निवडून समोर आलेल्या पानावर आपल्या अर्जाचा संदर्भ क्रमांक आणि राज्य हा तपशील नमूद करून ट्रॅक स्टेटस या बटनावर क्लिक करून आपल्या अर्जाची स्थितीगती आपण जाणून घेऊ शकतो. पाहिलं, मतदार यादीत आपलं दिव्यांगत्व चिन्हांकित करण्यासाठी वोटर हेल्पलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया केवढी सोपी आहे ते लक्षात घ्या. ही प्रक्रिया पूर्ण करणं ही आपली कर्तव्यनिष्ठ जबाबदारी आहे. या सेवेच्या माध्यमातून ती पार पाडा इतकंच. धन्यवाद. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.